This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या. मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळला आहे. त्यामुळे शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. मतांसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रकार राज्य आणि केंद्र सरकारने केल्याचा आरोप करीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. दरम्यान ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी शिल्पकार आपल्याकडे आहेत. त्यांना विचारात न घेता या आपटेला कुठून शोधून आणलं? या आपटेने किती पुतळे बनवले होते? कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं? असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेस उपस्थितीमध्ये केला आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले होते. मात्र कोट्यवधींचा खर्च करून बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने केली. या आंदोलनात खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, काँग्रेस महिला अध्यक्षा स्मिता वैती, ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोकणाला वादळ हे नवीन नाही. वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळही पडत नाही. असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थांनी बनवलेला पुतळा हा तुटतो, फुटतो आणि खाली पडतो. जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं. महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे. आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं. पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात. यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला. ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं. तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते. पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही. आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातली, मनातली नाही. हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे. महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुणवलंय. महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे. 50% सगळ्यात 50% होणार असेल तर हेच होईल. कुठे ब्रिज तुटतोय, कुठे रस्त्याला खड्डे पडतायत, कुठे रस्ते खाली जात आहेत. महाराजांकडे हे नव्हतं. मला वाटतं 10 वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आलेत आणि लोकांनी त्यांना मतं दिली. परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, आज तुम्ही समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं. आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी 6,500 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले, परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही. सर्व नद्यांचं, देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते. स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला. आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत. बाबासाहेबांचं स्मारकचं काम चालू आहे, ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे, ते सुद्धा हे चालू आहे. आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे. आज मालवणमधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली
आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल, सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दहीहंड्याला फिरत होते. पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी तसेच पैसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या तपोवन मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. 6 किलोमीटर पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. माजी आमदार JP गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नाशिकमध्येच मुक्कामी राहणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. टाइम है, परंतु हमारा जो आदिवासी इस समय अनशन पर बैठा है, उनके बारे में बात करने के लिए उन्हें टाइम नहीं है. इसलिए संपूर्ण आदिवासी समाज ये मांग करता है कि हमारी मांगे पूरे करो. आता जे पेसा 1700 वर्गाची जी भरती आहे ती शासनाने त्वरित मान्य करावी याच्यासाठी आज एक महामोर्चाचं उलगुलान मोर्चाचं नियोजन केलेलं आहे JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली. तर शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो का जो 1996ला जो आम्हाला जो पेसा कायदा लागू केला, त्या पेसा कायदा जो केंद्र शासनाने जो लागू केलेला आहे तर त्याच्यामध्ये जो महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकार हे त्याचा जे अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी काटेकोरपणे करत नाही. आज गेली 30 वर्षापासून ज्या पेसा भरती आहे त्याच्यावरती स्थगिती ठेवलेली आहे. कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केली त्या याचिका दाखल केलेली असताना त्याच्यावरती कुठलाही निकाल नाही, कुठले त्याचं तारीख नाही, त्याच्यावर काही आदेश नाही. फक्त त्या आदेशाच्या आडून जे महाराष्ट्र सरकार जे आदिवासींना जे बगल देण्याचं काम करतंय तर ते कुठेतरी महाराष्ट्र सरकारने ते थांबावं आणि त्याचा विचार न करता जे केंद्राने दिलेली स्कीम आहे, जो केंद्राने पेसा कायदा लागू केलाय त्याला महाराष्ट्र शासनाचा विरोध करून उपयोग नाही. तर तो महाराष्ट्र शासनाने त्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भरती आहे जी 1700 वर्गाची आज बघायला गेलं तर आज 1ली ते 7वी जे विद्यार्थी शिकताय तिथं एक शिक्षक आहे, 5-5 सजा दिलेल्या आहेत, तलाठी, ग्रामसेवक, 4-4 गावांना एक ग्रामसेवक आहे. असे ज्या भरत्या थांबलेल्या आहे तर त्या 1700 वर्गातून त्या भरत्या ज्या आहे त्या महाराष्ट्र शासनाने त्वरित लवकरात लवकर चालू कराव्यात याच्यासाठी आज आंदोलन चालू आहे. आणि गेल्या 1 ऑगस्ट पासून तर आजपर्यंत 26 दिवस झाले. आज 26 दिवस झाले तरी कोणी दखल घेतली नाही. आतापर्यंत आमरण उपोषण आदिवासी विकास भवन येथे 4 दिवसापासून सुरू झालेले. आता हे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. याच्या पुढे उग्र होण्याचे चान्सेस आहे. तर शासनाने याच्यात दखल घेऊन लवकरात लवकर 1700 वर्गाची भरती जी करावी बस एवढीच अपेक्षा ठेवतो. माझं नाव अशोक सीताराम गोतरणे, मी आदिवासी विकास संघटना जिल्हा अध्यक्ष. दिव्यास फाउंडेशनच्या वतीने गणेश चतुर्थीच्या पर्यावरणपूरक उत्सवाला मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहेत. यावर्षी गणेशोत्सव हे पर्यावरणपूरक साजरा केला पाहिजे. गणेश मूर्ती ही भेसळयुक्त नसलेली असून पर्यावरणाला नुकसान न पोहोचवणारी असली पाहिजे. गणेशोत्सवादरम्यान स्वच्छतेचे पालन देखील होणे तितकेच आवश्यक आहे. मी कचरा करणार नाही आणि कचरा होऊ देणार नाही अशी जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे असे प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांनी म्हटले आहे. इको फ्रेंडली तो हमारे घर में पता नहीं कब से चलता आ रहा है. ये जो हमारे जो जितने भी सीनियर सिटीजन हैं ये इसको बिलीव नहीं करते. बिलीव करना चाहिए, हमेशा बिलीव करना चाहिए. और ये जो ये जब तक प्योरिटी नहीं होगी किसी फेस्टिवल में और मान्यता में तो फिर वो क्या होता है कि मिलावट का थोड़ी आप गणेश बना सकते हो. इट हैज टू बी वेरी प्योर गणेश ताकि वो जब जाए जब विसर्जन हो जाए तो एकदम आराम से मेल्ट हो जाए. ये नहीं कि आपने विसर्जन कर दिया उसके बाद गणेश का सर आधा पड़ा है, पैर आधा पड़ा है, पेट आधा पड़ा है और आप जा रहे हो और किसी और के गणेश के ऊपर आप पावर वो गंदा है. वो इट्स नॉट नाइस एंड देन एवरीवन गेट्स परेशान ऑल्सो. सब जा रहे हैं रास्ते पर प्लास्टिक के बोतल और कप्स और ये और वो पूरा ये सब दैट्स नॉट ओके. सो आई थिंक दैट इट शुड बी बेसिकली मी कचरा करणार नाही आणि मी
जालना जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणात मिरची लागवडीकडे वळला आहे। यामध्ये हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड उन्हाळ्यामध्ये केली होती आणि चांगलं उत्पन्न सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळाले, तर काहींच्या पदरी पडले आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा येथील शेतकरी अनिल तांगडे यांनी सालबादप्रमाणे पारंपरिक पीक सोयाबीन, मका, तूर, कपाशी या पिकांना फाटा देत नगदी उत्पन्न देणाऱ्या उन्हाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड आपल्या 2 हेक्टर क्षेत्रामध्ये केली। यामध्ये त्यांना 5 ते 6 लाख रुपये खर्च आला। यातून त्यांना उत्पन्न अपेक्षित होतं। यावर्षी सुद्धा असाच नफा आपल्याला मिळेल या आशेपोटी या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली आणि या मिरची पिकाला योग्य प्रकारे पालन पोषण करत वाढवलं। सर्व परिवार या पिकाची निगा ठेवू लागले तर चांगले उत्पन्न होईल या आशेपोटी शेतात राबू लागले आणि या 15 दिवसांतच त्यांना उत्पन्न सुद्धा निघायला सुरुवात झाली। मात्र रातोरातच एक व्हायरस या मिरची पिकावर आला आणि मिरची पीक होत्याचे नव्हते करून टाकले। नुसते अनिल तांगडे यांच्याच मिरचीच्या शेतात नव्हे तर परिसरातील हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांनी पेरलेल्या मिरची पिकावर हा व्हायरस आला असून शेतकऱ्यांची कित्येक महागडी औषधे फवारणी या मिरची पिकावर फवारले, मात्र काही फायदा झाला नाही आणि आज शेवटी या शेतकऱ्यांनी मिरचीची झाडे उपटून टाकण्याचा निर्णय घेतला। आपल्या ओळ्या डोळ्यांनी ज्या झाडाला त्यांनी लहानाची मोठं केले त्या झाडाला त्यांनी हाताने उपटून टाकले। यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की माझा लावलेला खर्च सुद्धा निघाला नसून हाती निराशा आली आहे। त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष द्यावे व योग्य ती आर्थिक मदत द्यावी। आमच्या सोयाबीन, मका, कपाशी या पिकांना तरी हमीभाव द्यावा अशी आर्त हाक या शेतकऱ्यांनी सरकारला मारली आहे। आता सरकार या मिरची पिकाचे पंचनामे करणार का किंवा शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, तूर या शेतमालांना योग्य भाव देणार याकडे शेतकरी राजाचं लक्ष लागून राहिले आहे। आगामी विधानसभा निवडणुकांकरिता राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्याबाबत स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्ष प्रमुख आमदार बच्चू कडू व विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठकीला सुरुवात झाली आहे। शासनाने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे। यामध्ये 1000 रुपयांनी वाढ केली, मात्र त्याचा GR अजूनही काढण्यात आला नाही। याशिवाय सेंट्रल किचन योजना तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी आज अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयटक संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। शासनाने घरी राहिलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जाहीर केले, मात्र ज्या महिला दिवसभर शाळेमध्ये राबतात त्यांना मात्र वाढीव मानधनाचा अजूनही विचार केलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली। मी अर्चना भांडवलकर, शालेय पोषण आहार कर्मचारी। आम्हाला हे सरकार 2500 रुपये मानधन देते। 1500 रुपये मानधन यांनी 2023च्या डिसेंबरला 18 डिसेंबरला कबूल केलं होतं, पण त्यांनी GR काढलेला नाही आणि त्याच्यानंतर 1000 रुपये मानधन द्यायचं त्यांनी घोषणा केलेली आहे, पण त्याच्यामध्ये 2 महिने निघून गेले पण आम्हाला त्याची वाढ दिलेली नाही। आम्ही 2500 रुपयामध्ये जगायचं कसं हा मोठा आमच्यापर्यंत प्रश्न आहे। लाडल्या बहिणीला यांनी 1500 रुपये दिले, जे घरी राहते महिला निवडणूक आली त्यांनी तिला 1500 रुपये घोषित करून दिला, पण जी महिला शालेय पोषण आहार कर्मचारीची 2500 रुपये मानधन मिळते तिला यांनी GR काढलेला। ती दिवसभर शाळेमध्ये काम करते आणि तिला 2500 रुपये मानधन मिळते। घरी राहणाऱ्या महिलांना मात्र यांनी 1500 रुपयाचा GR काढला। ठीक आहे, दिलं माझ्या बहिणींना 1500 रुपये मानधन, पण शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं काय? हे सरकार म्हणते शिंदे सरकार मी गरीब लोकांच्या पाठीशी आहे, मग आम्ही कोणती श्रीमंत आहे? 2500 रुपयामध्ये दिवसभर काम करतो, महिनाभर 2500 रुपयाचं मानधन देतो। आम्ही आमच्या मुलांचं पालनपोषण कसं करायचं, कसं शिक्षण करायचं? सिलेंडर महाग आहे आणि हा मुख्यमंत्री आम्हाला लबाडाचं आश्वासन देत आहे, लबाडपणा करत आहे आमच्याशी। या मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे थोडीशी। का वोटिंग आलं तर 1500 रुपये वाढ करून देईल, लाडला भाऊ केला। अरे ही गरीब कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना 2500 रुपये मानधन, यांचा जीवाचा थोडासा तर विचार करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना। की शालेय पोषण आहार कर्मचारी 1,84,000 कर्मचारी पुरं महाराष्ट्रभर आहे। आम्ही आमचा हात या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। अजून आम्ही तुम्हाला एक चान्स देतो आहे की आमचा ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये कमीत कमी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा GR निघाला पाहिजे। आम्ही जास्त मागत नव्हतो रे, अरे 1000च रुपये मागत आहे रे आम्ही तुला, तरी ते सुद्धा तू आमच्या पदरात दिलेले नाही। असा कसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी लाडली बहीण, स्वतःच्या स्वार्थासाठी लाडला भाऊ आणि इतर योजना, पण शालेय पोषण आहार कर्मचारी जे खरंच गरीब आहे, जे खरं मरत आहे याच्याकडे तुझं दुर्लक्ष आहे रे दादा। तू असा कसा दादा? आमची सावत्र बहीण आहे का आम्ही? तुझी सावत्र बहीण आहे आम्ही? अरे तुझ्या काय आईच्या पहिल्या नवऱ्याच्या मुली आहेत का आम्ही?
आमच्याशी असा अन्याय करतो, हा मुख्यमंत्री लबाड आहे. आमचं यांना मानधन दिलेलं पाहिजे, आम्हाला मानधन वाढीव पाहिजे. मुख्यमंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. नंदुरबार शहरमधील एका नामांकित शाळेत 5वीत शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड झाला आहे. शाळेत कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इस्माने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार 27 ऑगस्ट रोजी घडला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचं देखील सफाई कामगाराकडून सांगण्यात आले होते. सदर घटना विद्यार्थिनीने घरी आपल्या पालकांजवळ सांगितल्यानंतर प्रकरण उघड झाले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. सदर प्रकरण संवेदनशील होते, परंतु शाळेने ही घटना लपवण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप होत आहे. पोलीस शाळेची देखील झडती घेणार असून दोषी आढळल्यास शाळेवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले. माझी मुलगी आहे, इयत्ता 5वीला. काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला. लायब्ररीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला, तिला नेट ओपन करायला लावला. तिच्याकडनं तिला अश्लील व्हिडिओ दाखवत होता. नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली. तिचा हात धरला, तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील, काय भेटशील. ही घटना शाळेवाल्यांना कळली. शाळेवाल्यांनी त्याच्यावर काय हे केलं. आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे. माझी एकच मागणी आहे, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. काल शाळेवाल्यांचा निरोप आला होता आम्हाला की तुम्ही सकाळी 10 वाजता प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या, तिथं आपण मीटिंग करू, तिथं बोलू. शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलवल्यावर की तुमची पुरीची बदनामी होईल, पेपरबाजी होईल, हे होईल. शाळेवाल्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा न होता. त्यांनी सहकार्य करायला पाहिजे आम्हाला. वेळ झाली आहे, इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. खुद को रखे चुस्त दुरुस्त, फिट एंड फाइन एरॉन फिटनेस स्टूडियो के साथ नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो, जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है. एरॉन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 40 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट्स उपलब्ध. आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कर्व में लाइए. एरॉन फिटनेस स्टूडियो सुबह 6:30 बजे से रात 11 बजे तक ओपन रहता है. हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231 पिसाड़ लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल, जरीपटका, नागपुर. हमें संपर्क करें 7219889175 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर. आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टैक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर.